हल्के में हम पान वाले पान भी लगाते हैं, चूना कूद के लगाते हैं, क्योंकि चूना लगाते हैं तो पान कूद के लगाते हैं। प्रशासन का कोई भी अधिकारी अगर तुम्हारे पास हफ्ता लेने आता है तो आप मेरे नंबर पे फोन करिए, मेरा नंबर नोट कर लीजिए 97019982। लेकिन हाँ, आपका गुटखा नहीं बेचना है। मैं अपने पंद्रह क्षेत्र में 7 दिन से सर्वे कर रहा हूँ। हेलमेट लगा करके मैं उनकी दुकानों में जा करके 20,000 भेड़े रहेगा आराम से तो देते मिला। बाद में हेलमेट निकाल के अपने चेहरे भी से दिखाता हूँ। भाई क्या कहना क्या बिग पान वाले मामा भाई साहब सबसे बड़ी काम आपको सावधान हो जाएगी। और ये गुटखा माफिया हमारे दुकानों में गुटखा डाल के जाते हैं और हम लोगों को पैसा देते हैं। भाई साहब हमारी गाड़ी का माइक पैसा उसको देते हैं, आप पान का व्यापार करिए। अगर सुगंधित तंबाकू पान के लिए अगर आपको एडिट करता तो हमें फोन करिए, हमारे पदाधिकारी बैठे। लेकिन हाँ, हमारी गलती नहीं होनी चाहिए। पण आम्हाला आजपर्यंत काही न्याय अपने शेतकरी रक्षा पण त्यांनी देखील अगर आप लोग इस समर्थन के तैयार है तो आप 22 तारीखपासून एवढी समृद्ध आने वाले समय में हमारे पान व्यवसाय में व्यवसाय खत्म हो जाएगा। पहले जो वर्तमान सरकार काम खत्म करने की उसका ये है क्या खेल है, एक तरफ लाइसेंस देती है, एक तरफ हमको कहती है आप मत बेचो। हमारे आम्ही सरकार भरपूर निवेदन वगैरे दिलेत, आमच्या गावागावी आम्ही आंदोलन केले, तिथं हे असं आमदार असं खासदार यांना आम्ही निवेदन दिलेत. पण तसं प्रामुख्याने बघायला गेलं तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना वागवण्यात येते प्रत्येक ठिकाणी की काय माहिती आमच्या गरीबाची लेकरे शेतकऱ्याची लेकरे जसं शेतकऱ्याला अन्याय होते तसंच शेतकऱ्याच्या पोरावरती पण अन्याय होते पोलीस भरतीमध्ये. शासनाला विनंती की जर या लेकरांना यावर्षी नाही भेटला नाही तर शासन आम्ही पाडून दाखवू हा आमचा शब्द असेल तुम्हाला. कारण की जेवढे युथ आहे, कारण की पोलीस भरती करणारी संख्या कमीत कमी 18 ते 22 लाख संख्या आणि एका कुटुंबामध्ये कमीत 5 सदस्य बघायला गेलं तर 1 कोटी मतदान आहे. 1 कोटीचा मतदानाचा फटका आम्ही नक्कीच सरकारला दाखवून द्यावेळेस. निश्चितच तर आपण पाहतोय की अशा पद्धतीची आक्रमक भूमिका जी आहे ती सरकारच्या विरोधात पाहायला मिळते. कारण अनेक विद्यार्थी जे आहेत ते राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज आझाद मैदानावरती ठेपलेले आहेत. शेतकऱ्यांचे सगळी मुलं आहेत आणि कुठेतरी महाराष्ट्र पोलीस या भरतीमध्ये कुठेतरी मर्यादा जी आहे याचा मुद्दा धरून मात्र ही मागणी जी प्रामुख्याने आहे. त्यामुळे सरकार या सगळ्याकडे कशा पद्धतीने गांभीर्याने लक्ष देतं का किंवा मग दखल घेते की नाही याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मुझे एक ऐसा संगठन के साथ मिला है जिससे मैं आगे बढ़ सकता हूँ और मेरे व्यापारी आगे बढ़ सकते हैं. ये हम अपना मौका हाथ से नहीं जाने देंगे. हमारे बड़े दुकानदार हमारा मजाक उड़ाते हैं और वो खुद हमारे व्यापार करते हैं. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.